थँक्यू. निखिल पाटील ठरला या मॅचचा हिरो. आदरणीय केदारनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचं मेडल ऋतिक भोईर यांच्याकडून आलंय. त्यानंतर सामनावीरची ट्रॉफी परबत सिंग राजपूत आणि लकी परबत सिंग यांच्याकडून आहे. निखिल पाटील करता जोरदार टाळ्या. बॅक टू बॅक 2 वेळा मॅन ऑफ द मॅच. ऑलराऊंडर प्रदर्शन. निखिल शुभेच्छा असतील परंतु 31 धावा होत्या. तुम्हाला देखील ठाऊक आहे की गोलंदाजाला तितका ऍडव्हान्टेज नाही. कैवल्य पाटीलची पहिली ओव्हर ज्या अनुषंगाने जबरदस्त कमबॅक केला. रन आमचे काहीच नव्हते. पहिली गोष्ट मीच चांगला नाही खेळलो, माझी बॅटिंग नाही झाली, पण कैवल्य पाटीलनी पहिल्याच ओव्हरमध्ये मॅचमध्ये आणला आम्हाला. आणि एकंदरीत 6 बॉल 20 दिवेशवरती भरपूर भरोसा होता. हो खूप भरोसा आहे, पण कसं आहे हवा खूप आहे ना, त्यामुळे कसं काय सांगू शकत नाही, पण त्याच्यावर खूप भरोसा आहे आणि अशा मॅच खूप जिंकवलेत आम्हाला. एकंदरीत पालण्यापाड्या टीमचं कौतुक करावं लागेल. एक जबरदस्त फाईट त्या टीमने 2 वेळा तुमच्या अपोजिट चांगली बॉलिंग त्यांनी केले. कसं कौतुक कराल पालण्यापाड्या टीमचं? छोटी मुलं आहेत एकदम आणि बॉलिंग अटॅक एक नंबर आहे, असं एकदम स्पीडने टाकतात बॉल. नक्कीच शुभेच्छा दिल्यात पालनापाडा टीमला देखील. आणि पालनापाडा टीम हार्ड लक टफ लक, मात्र निखिल पाटील होते मॅन ऑफ द मॅच. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने ज्या ठिकाणी सज्ज आहेत तुषारजी सोडवणे. थँक्यू जेटीसी लाईव्ह. चला खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. PVA चॅम्पियन्स प्रस्तुत सभापती चषक 2025 जो आपण बघतायत. गेम इज ऑन. गेल्या मॅच मध्ये साईश 11 वाकीपाडा संघ एक जबरदस्त संघ आहे. कामगिरी अप्रतिम राहिली गेली, परंतु गेल्या मॅच मध्ये जयच्या माध्यमातून तितकीशी प्रॉमिसिंग गोलंदाजी झाली नाही, परंतु या मॅच मध्ये आता मात्र चांगली गोलंदाजी जयला करावी लागेल. रवी डवले आणि ऋतिक मात्रे ही सलामीची जोडी. 3 षटकांचा मॅच होती सुरुवात. पहिला बॉल जय टू रवी. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती केलाय वार. रवी डवलेच्या बॅट मधून आलाय उत्तुंग एकदम कडक षटकार. 6 धावा. थँक्यू डिझे. पहा रवी डवलेचा देखील कुठेतरी फॉर्म थांबलेला होता, परंतु पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर तोच फॉर्म कंटिन्यू त्याने केलेला आहे. चांगली बॅटिंग आजच्या दिवसात रवी डवलेच्या माध्यमातून राहिलेली आहे. कालच्या दिवसात देखील प्रभावित कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे. पुढचा बॉल पहा अपील त्या ठिकाणी केली गेली, परंतु आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. बॅटच्या साहाय्याने ही धाव असेल 1. एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती, ती म्हणजे 7 धावा. आता मात्र संघाचे प्रणेते ते म्हणजेच ऋतिक ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. ज्याच्या मुलाच्या नावाने आज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि त्यांनी सांगितलं जर आज संघ फायनल मध्ये पोहोचला तर नक्कीच संपूर्ण जी किट आहे स्पोर्टची ती मात्र देण्यात येईल. आणि ऋतिक देखील एक चांगले क्रिकेट खेळत आलेत आणि त्याच कारणासाठी त्यांना माहित आहे आज अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र एंट्री केलेली आहे, त्याचाच फायदा घेत असताना साईश 11 वाकीपाडा या नावाने खेळलाय, परंतु इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत त्या ठिकाणी. चांगला झेल विशाल पाटीलच्या हातामध्ये एक सुंदर झेल टिपलाय. पहिला धक्का साईश 11 वाकीपाडा संघाला. ऋतिक मात्रे यांना परतावं लागते डगआउटच्या दिशेने. धावसंख्या 7 असताना पहिला धक्का. भारी हा मैतर त्याच्या साथीला कमीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला कमीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला कमीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नाही गावचं चंद्र गावान सारी गाती त्याची गुणगान. वसई नाही गावचं चंद्र गावान सारी. लक्षात ठेवा. धन्यवाद डीजे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कल्पेश येताना दिसत आहेत.
या मॅच मध्ये संपूर्ण स्पोर्ट किट असणं फार महत्त्वाची गोष्ट राहील, अन्यथाच पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्षात ठेवा. या आयोजकांच्या माध्यमातून पहिला देखील आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. कल्पेश मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. धावा फटकावरती 7 आहेत. चेंडू फेकून झाला मैदानाच्या आतमध्ये 3. पुन्हा एकदा जय तयार झाले. स्ट्रायकरवरती कल्पेश गेल्या मॅचचा हिरो. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे वाईडिस्ट लॉंग ऑफला 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. कार्तिक आहे टीमचे कॅप्टन आणि या एकेरी धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 धावा धाव फटकावरती. ऋतिकची विकेट पहिलाच गेली. त्याच कारणाचं जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये रवी डवलेला आणि आता मात्र कल्पेश मात्र या दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. रवी डवलेची जर बॅट चालली तर गेल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगली बॅटिंग आता मात्र पाहायला मिळेल. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. यस त्या ठिकाणी पंच दर्शवत असताना हा बॉल डॉटच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत पहिल्या षटकातील ते म्हणजे 5 आणि धावा धाव फटकावरती 8 आहेत. जय महाकाल मालजीपाडा संघ नेहमीच चांगलं क्रिकेट मालजीपाडाच्या माध्यमातून खेळलं गेलेलं आहे आणि आजच्या दिवसात देखील समीर राऊत पहिल्या मॅच मध्ये थोडेसे बॅकफुटला जाणवले गेले परंतु चांगल्या खेळताच्या संघाच्या माध्यमातून राहिला गेला. प्रसन्न भोईर 40+ चे खेळाडू त्यांनी 25+ धावा या मैदानावरती बनवल्या गेल्या. यॉर्कर चांगला बॉल होता. चांगलं प्रत्युत्तर दिले. वाईड यॉर्कर हाताळल्या. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 1 गडी बाद धावा धाव फटकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना साईश 11 वाकीपाडा ते म्हणजेच 8 धावा 1 गडी बाद. कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो थँक्यू. झालेत प्यार. पहिल्या षटकात अगदी जर पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती जयच्या विपक्षामध्ये रवी डवलेने षटकार ठोकला. त्यानंतर जयने जे कमबॅक केले ते मात्र अफलातून राहिलेलं आहे. 8 धावा खर्च करत असताना 1 विकेट जयच्या खात्यामध्ये जाईल. अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफटकावरती आहेत 8. नंबर 2च्या षटकात आले ते म्हणजेच केवळ घरात. पहिला बॉल घेऊन सज्ज झाले. स्ट्रायकरवरती कल्पेश. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचतील. थोडंसं फंबल झालंय. आदिश पाटीलचं बॅकअप आहे आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर 2 धावा ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावड्यात संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फटकावरती ती म्हणजे 10 धावा. धाव फटकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. केवळ घरात या संघातील एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून आपण त्याला सातत्यपूर्वक पाहिले गेले. इथे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे जय आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. डीप विकेटला एक सुंदर झेल. आणखीन एक धक्का साईश 11 वाकेबार टीमला आणि परतावं लागते कल्पेश म्हात्रे बॅक टू दी डगआउट. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार. मानतात सहान थोर अन ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरकन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा. चला थँक्यू डीजे. 2 विकेट गेलेले आहेत आणि धावा फटकावरती आहेत ते म्हणजे 10. थोडासा
अडचणीमध्ये आतापर्यंत सापडलेला आहे तो म्हणजे साई शिलेबन वाकेपाडा संघ, परंतु कमबॅक त्यांना प्रत्युत्तर चांगल्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल. रवी डबले अजून देखील मैदानावरती आहेत, परंतु नंदकुमार भोईर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेत. नंदू भाऊ नेहमीच चांगली फलंदाजीच्या माध्यमातून राहिलेले आहे. मोठमोठे षटकार त्यांच्या बॅटमधून आपण जरूर पाहिलेले आहेत, परंतु या मॅच मध्ये अपेक्षा भरपूर आहेत. पहिलाच बॉल यावेळेला ऑफसाईडला सुंदर फटका जरूर पाहायला मिळतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती पोहोचतील, एकदा कंप्लीट केले दुसऱ्याचा प्रयत्न चालवला आहे आणि येस त्या ठिकाणी जर पाहिजे रनिंग बिट विथ विकेट अफलातून पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु कार्तिक थोडेसे लेट पोहोचले गेले चेंडूवरती आणि त्याचाच फायदा बॅटिंग करण्यास संघाला मिळतील. 2 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती, ती म्हणजेच 12 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, तिथून जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत 8 बॉलमध्ये एकही मोठा फटका येताना दिसत नाही. षटकार चौकार आता मात्र या मॅच मध्ये अपेक्षित गरजेची गोष्ट राहील, कारण की जय महाकाल मालजीपाडा संघाकडे जर पाहिले तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे. बॉल होते यार केवल, आता इथे फटका फसलाय, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, चांगला झेल त्या ठिकाणी, धावता झेल कंप्लीट केलाय, विकेट जाईल. कॅच ऑफ द मॅच सुंदर झेल जयच्या माध्यमातून टिपण्यात आलाय. आणखीन एक धक्का साई शिलेबन संघाला मैदानाच्या आतमध्ये लगावला गेलाय. नंदकुमार भोईर बॅक टू दी पवेलियन. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. हे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू डीजे. आतापर्यंत 3 विकेट गेलेले आहेत आणि रुपेश मोरे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर एंटर झालेत. गेल्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती सलामीला आले होते आणि पहिल्या बॉलवरती झेल उडाला होता, तिथून विकेट त्यांची गेली होती. परंतु आता मात्र चांगली कामगिरी अपेक्षित आहे. 12 धावा फटकावरती विकेटची पडझड आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली, ती म्हणजेच साई शिलेबन बाकीपाडा संघाची. परंतु कधीही पलटवार करू शकतो, कधीही हवी ठरू शकतो. जय महाकाल संघ आतापर्यंत चांगला गोलंदाजीचा अटॅक त्यांचा आपण पाहिला गेलाय. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये चांगला टप्पा मेडने केलाय, तो म्हणजेच गोलंदाज पाहायला मिळतात नंबर 2च्या षटकामध्ये केवल. आतापर्यंत केवलने जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर गेल्याही मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली गेली. 1 विकेट 6 धावा गेल्या मॅच मध्ये खर्च केल्या गेल्या आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 2 विकेट 4 धावा खर्च करत असताना जबरदस्त गोलंदाजी. कुठे जर पाहिलं तर फंबल झाले आणि त्याच कारणात जर पाहिलं तर पंचांच्या इशाऱ्याला डेड बॉल, पायात पाय अडकला असावा, हेच दृश्य आपण पाहत आहेत. मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर धाव फटकावरती आहे, ती म्हणजेच फक्त आणि फक्त 12 धावा. 11 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 12 धावा आतापर्यंत साई शिलेबन वाकीपाडा संघाने बनवल्यात. आणि हा बॉल पाहिलं निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर पिचिंग केलेला बॉल होता, पंचांचा इशारा आला, हा बॉल वाईट. एक एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 13 धावा धावफटकावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार, फुलटॉस बॉल आहे, जबरदस्त समाचार घेतलाय, चेंडू सीमारेषे पार. 6 धाब्यांकरिता डीप मिड विकेटला ठोकलाय. दर्जेदार धमाकेदार षटकार रुपेश मोरेच्या बॅट मधून. पक्ष बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी. अरे समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. काय अरे
समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही थँक्यू डीजे. आता मात्र 6 धाबेडे संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचतो धावफटकावरती 19 धाबा. 3 धक्के मैदानाच्या मध्ये लागलेले आहेत ते म्हणजेच साईश 11 वाकीपाडा संघाला. आता मात्र रुपेश मोरेच्या बॅटमधून तो षटकार आलाय परंतु रवी डवलेला चांगली बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पहा या स्पर्धेमध्ये रवीने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली परंतु या मॅच मध्ये संघाला गरज असताना कशा प्रकारची कामगिरी करेल. आणि गेल्या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर विशाल पाटील जे नंबर 3च्या गोलांसाठी आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून एक अफलातून षटक राहिलं गेलं. फक्त आणि फक्त मला वाटते 6 धावा त्यांनी देखील खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्या षटकामध्ये प्राप्त झाली होती. आणि बॅटिंग करत असताना तो महत्वाचा षटकार पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती राहिला गेला. अपील झाली ती म्हणजेच दीपूच्या माध्यमातून जे विकेट किपर आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. हा बॉल डॉट. गेल्या मॅच मध्ये जय महाकाल मालजीपाडा संघ पुढची वाटचाल करण्यासाठी जर पाहिलं तर महत्वाचा वाटा राहिला तो म्हणजे विशाल यांचा. तिथून जर पाहिलं तर केवळ घरचं देखील ते षटक चांगलं राहिलं. 2 षटक जरी समीर आणि जयची मागे राहिली परंतु 2 षटक महत्वाची राहिली. कमीत कमी धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. विशालने शेवटच्या 6 बॉलमध्ये 7चं समीकरण होतं तिथे मोठा षटकार मारला परंतु मिस टायमिंग फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. या ठिकाणी 1 धाव मिळेल. 1 धावेच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फटकावरती स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 20 धावा आणि चेंडू फेकून झाले आतापर्यंत 2.2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. विशाल पाटील एक अनुभवी एक्सप्रेस गोलंदाज म्हणून आपण त्याला कित्येक वेळा आपण पाहतो. जे महाकाल मालजीपाडा सरकार 11 असो अशा चांगल्या संघाच्या माध्यमातून त्यांची वर्णी लागत असते. वरती विकेटने बॉलर तयार. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. मिस टायमिंग फटका. पुन्हा एकदा जय फ्रेम मध्ये येत असताना परंतु झेल ड्रॉप. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. या बॉलवरती जर पाहिलं तर कम्प्लीट केली जाईल ती म्हणजेच 1 धाव आणि 1 धाबडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फटकावरती स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 21 धावा धाव फटकावरती. 3 चेंडू फेकून झालेत आणि 21 धावा या धाव फटकावरती. सभापती चषक 2025 आपण जरूर बघतायत. एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन निशान मात्र्यान ऑल टीम BVA चॅम्पियनच्या माध्यमातून प्रस्तुत केलेली ही स्पर्धा आपण बघतायत. नायगाव क्रिकेट असोसिएशन. आता भाईच्या बॅट मधून येईल का षटकार परंतु आदिश पाटील आहेत. एका हाताने चेंडूला अडवले गेले आतमध्ये ढकलले गेले आणि या बॉलवरती 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. पहा रनिंग बिटवीन द विकेट जर तुम्ही ठेवाल जर सिंगलला डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट कराल तर धावा या वेगाने बनता दिसतील पण ते काही मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाही आहे. 1 धाव याही बॉलवरती घेतली गेली. एकेरी धावणे संघाची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 22 धावा. पण गेल्या मॅच मध्ये सांगितलं विशालाने की प्रसन्न भोईर आमचे मार्गदर्शक आहेत आमचे गुरु आहेत आणि त्यांनीच आता मात्र कान मंत्र कशा प्रकारे दिलं असेल हे पाहणं महत्वाचं राहील. 4 चेंडू फेकून झालेत. विशाल पाटील षटकातील पुढचा बॉल. ओहो कान मंत्र यशस्वी आपण पाहिलं पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता. लेग कटर बद्दल चेंडू 5व्या बॉलवरती जर पाहिले तर लेग कटर होता आणि पाहता सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर चांगले गोलंदाज. कान मंत्र किती महत्वाचं होते या मॅच मध्ये प्रसन्न भोईर यांचं हे मात्र दर्शवले गेले. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी फटका चांगला आहे. शेवटच्या बॉल वरती रुपेश मोरेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार आणि या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 28 धावा आणि 18 चेंडूत 29 धावा कराव्या लागतील त्या म्हणजे जय महाकाल मालजीपाडा टीमला. येस थँक्यू डीजे. लक्षात ठेवा 2च चिठ्ठ्या उडतील. एक विजेता संघ आणि दुसऱ्या बाजूला दत्ताली संघ. पहिली जी चिठ्ठी उचलेल ती टिवरी संघाच्या विपक्षात खेळताना दिसेल. ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. टीम दत्ताली लगेच पाठवून द्यायचा आणि दोन्ही टीमचे एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत आहेत. याचा निखिल पाटील आपण या मुख्य व्यासपीठावरती चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण कंप्लीट करणार आहोत.
लक्षात ठेवा जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल टिवरीच्या विपक्षात तो संघ खेळेल आणि एक चिठ्ठी राहील त्या संघाला बाय असेल. तो संघ कुठला असेल हे पाहणं महत्वाचं राहील. करायचे आहेत. दोन संघच्या माध्यमातून चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. एका बाजूला विजेता संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ पाहायला मिळेल तो पतू पॅकर्स. चला पहिली जी चिठ्ठी उचलेल त्या संघाला टिवरी संघाच्या माध्यमातून खेळावं लागेल. ती चिठ्ठी कुचली असेल पाहणं महत्वाचं राहील. विजेता संघ खेळताना दिसेल तो म्हणजे टिवरी संघाच्या माध्यमातून म्हणजेच पतू पॅकर्स, अंकुश भोजे, दत्ताली जोचंद्र संघ पुढची वाट चालताना मिळालेली आहे. बाय त्यांना मिळालेली आहे म्हणजे जो जिंकेल तो दोन हात लगेच करणार आहे. टिवरी संघाच्या माध्यमातून जावे थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज असतील अक्षयजी साटम. थँक्यू तुषारजी सोनवणे ज्यांचा आवाज आपण ऐकलात. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. जिंकायला टार्गेट सेट केलंय जय महाकाल मालजीपाडा संघासमोर. 29 धावा संख्येचा 3 ओव्हर मध्ये मागील मॅच मध्ये 31 धावा झाल्या नाही. आता 29 धावा होतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. या मॅच मध्ये समीर राऊतची बॅट लागली तर ही मॅच लवकर फिनिश देखील होऊ शकते आणि कल्पेश म्हात्रेची जर बॉलिंग अटॅक चालला तर ही मॅच साईस्पोर्ट वाकीपाडा संघ देखील घेऊन जाऊ शकतो. गेम ऑन. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल कल्पेश म्हात्रे बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल ऑन दी अप. खोदून काढलाय चेंडूला परम गेल. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय आणि एकच धाव श्री गणेशा केला जाते. अकाउंट ओपन केलं जाते. पहिला दिवस आणि जबरदस्त ही स्पर्धा. कमी दिवसांमध्ये चांगलं मॅनेजमेंट आणि प्रेक्षक स्टँड बघा. या स्पर्धेमध्ये टोटल 4 प्रेक्षक स्टँड आहेत. प्रेक्षकांना बसण्याकरता देखील हे स्टँड उभारले गेलेत. इतक्या स्पर्धा झाल्या तिथे 1 ते 2 स्टँड दिसले. या स्पर्धेमध्ये 4 स्टँड आहे परंतु इथे स्टँडर आपलं दाखवतोय केवळ गरजच्या बॅट मधून आलाय. दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ दी पार्क षटकार. षटकार मारलाय लॉंगेस्ट सिक्सर. पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे कौशिक बिट्टू. चांगली फिल्डिंग करतोय. चांगली फेकी करावी लागेल. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावसंख्येने धावपळक 9. जय महाकाल मालजीपाडा संघ पाये परिसरामध्ये देखील क्वालिफाय केलेला संघ. तिथे देखील एक ट्रॉफी या संघाच्या नावावर आहे आणि म्हणूनच चांगल्या फॉर्म मध्ये असणारा संघ चांगल्या टच मध्ये आहे. हिमालय पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम हिमालय पाटील. चांगला ड्राइव्ह.
धावफलक जर विचार केला आतापर्यंत 10 रन्स, 11 धावा. डीजे युवराज नक्कीच अप्रतिम साऊंड सिस्टम, आमच्या आवाजाची काळजी घेणारा साऊंड सिस्टम आणि त्याचे प्रोप्रायटर हिमालय पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. फलकावरती 11 धावा लगावल्यात. यावेळी ऑन दी अप इनसाइड आउट करून आराम के साथ फटका खेळलाय, कोणती रिक्स घेतली जात नाही, परंतु इथे फिल्डिंग तेवढी सक्षम होत नाहीये आणि पाहता पाहता या 2 धावा संख्येने धावफलकेला आकार. धावफलक पुढे येत आहे 13च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये विचार केला तर एकही बॉल आतापर्यंत डॉट आलेला नाहीये. 5 बॉल 13 धावा. या जुचंद्र नगरीमध्ये आपण पाहिलं ना तर डीजे युवराजचं नाव, चर्चा त्यांची केली जाते. का केली जाते तर इथे स्लॉग हिट आउट ऑफ द पार्क, देखणा दैदिप्यमान, हाय अँड हँडसम षटकार, बिग ब्लास्ट. नायगाव शहराचा हाय बर का, कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा हाय बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा, हे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू. नक्कीच नाखवा चषकाचे सर्व आमचे कमिटी मेंबर्स आले. दरवर्षी एक भव्य दिव्य वसई कोलीवाडा, वसई किल्ल्यामध्ये ती स्पर्धा असते आणि एक उत्कृष्ट दर्जाची ती स्पर्धा लवकरच तुमच्या भेटी करता येईल. त्याची तारीख तुमच्यापर्यंत सर्व अपडेट येईल. परंतु वेलकम अभिदादा आणि संपूर्ण त्यांची टीम. आपण आसनस्थ व्हायचंय आमच्या VIP डाईसवर. मागील वर्षी भरपूर एन्जॉय केलं होतं नाखवा चषक, लवकरच तुमच्या भेटी करता येईल. सध्याच्या घडीला 19 धावा. परम गिल बॉलिंग मार्क वरती आला. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, ज्याची ओळख आहे आणि ज्याच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स अनुभव आहे. सध्याच्या घडीला 19 धावा झाल्यात बॅटिंग करत असताना. जय महाकाल मालजीपाडा टीमने पहिल्या ओव्हर मध्ये हवा काढल्या, परंतु अजूनही मॅच आहे. 12 बॉल 10. इथून कमबॅक करावा लागेल. परमगिलचा पहिला बॉल, पहिलाच बॉल पायावरती होता. फाईन खेळलेला, फाईन लेगच्या दिशेने जाणारा, विजयाच्या दिशेने जाणारा आणखीन एक येतोय मच निडेड चौकार. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू डीजे. 4 धावसंख्येने धावफलकेला आकार येतोय 23च्या घरामध्ये. आपण पाहतात ऐकत आहात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत BVA चॅम्पियन NC अंतर्गत सभापती चषक 2025चा हा टेनिस क्रिकेटचा थरार. स्वर्गीय नागेश काका मैदान आणि जबरदस्त स्पर्धा राहिले. तेवढाच सगळा खेळ जय महाकाल मालजीपाडा टीमच्या माध्यमातून. समीर राऊत मालजीपाड्याचा वंडर बॉय आहे, परंतु सध्या बॅट फसली गेले. कॅच सुटला की मॅच सुटला असं म्हणायला वावगट ठरणार नाहीये, कारण की क्षणामध्ये जर विचार केला तर आज सध्या लक फॅक्टर देखील जय महाकाल मालजीपाडा संघाच्या बाजूने आहे. 25 धावा या धावफलकावरती लगावल्यात. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग होत असताना जय महाकाल मालजीपाडा टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने व्ही फॅक्टर मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार आणि ते मात्र ही मॅच आपल्या खिशामध्ये टाकले. जय महाकाल मालजीपाडा संघाने कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. सहजरित्या 1 साइड मॅच घेऊन गेलंय केवळ घरात आणि समीर राऊत या मॅचचा हिरो, वन अँड ओनली केवळ घरात. ही इज द मॅन ऑफ द मॅच. तर केवळ आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच. आणि हार्डलक साई स्पोर्ट वाकीपाडा टीम, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले आभारी आहोत.
एकच हाय कमी कशात नाही असं एकच Thank you. हाय कमी. चला आपण टॉस करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. कॅप्टन जय महाकाल मालजीपाड्याचा लवकर या.